कांग्रेस पक्षाचा विजय असो, इम्बडे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, या जयघोषणांनी अनेक सभा याच देही, याच डोळ्या, याच चौकात बसलेल्या असताना, याच चौकात बघितलेल्या असताना स्वाभिमानाने आज दुसऱ्या व्यासपीठावर येऊन उभं राहून इथल्या जनतेच्या भावना बघून खरोखर आज माझं मन भरावून आलं, भांबावून आलं आणि खरोखर मनापासून आज गर्व वाटला की स्वाभिमानाने कधी का असेना पण शिरपूर शहराच्या जनतेसमोर जाण्याचं धाडस एका जैन समाजाचा युवकाने आपल्यासमोर घेऊन दाखवलं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, माझ्या पत्रकार बांधवांनो, या सभेसाठी कोणाच्या दुकानात, कोणाच्या छपरावर, कानाकोपऱ्यात लपून सभेचं इतिवृत्त बंगल्यापर्यंत पोहोचवणारे काँग्रेस जनांनो, सर्वांना माझा नमस्कार. विकास 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 पुरुष, विकास रत्ना त्या कितीतरी पदव्यांनी आपण आपल्या नेत्यांना महाराष्ट्रात नव्हे तर उभ्या भारतात संबोधित केलं, प्रसिद्ध केलं, सुप्रसिद्ध केलं. पण खरोखर विकास म्हणजे काय, भाईगिरी म्हणजे काय आणि भाईंचं राज्य म्हणजे काय, हाही खुलासा, ही पोलखोल लोकांसमोर झाली पाहिजे. लोकांसमोर आतापर्यंत विरोधक ओरडत आले, विरोधकांनी आतापर्यंत मुद्दे मांडले, पण गारका बेदी लंकाट आहे. मला कोणी बिभीषणाची उपमा जरी दिली तरी चालेल. काँग्रेसवाले सध्या म्हणतायत की हा बिभीषण झालाय, पण लक्षात ठेवा रावणाचा वध बिभीषणाशिवाय झाला नाही. आणि ज्या दिवशी लंका दहन झालं त्या दिवशी राज्याभिषेक बिभीषणाचाच झाला होता. आज विकासाच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभरात ढोल पिटले जात आहेत. पण मला खऱ्या अर्थाने शिरपूरच्या जनतेला विचारायचंय, आज आपण सर्व शिरपूरच्या विकासाचे साक्षीदार आहात. आपण सर्वांनी बघितलं आहे की शिरपूरमध्ये आज पाण्याच्या नावाने, सिंचनाच्या नावाने, सहकार चळवळीच्या नावाने, शिक्षणाच्या नावाने जो विकास सांगितला जातो, मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितो की खरोखर शिरपूरचा विकास आला कुठून. आपल्याच तालुक्याचे आमदार होते माननीय शिवाजीराव दादा यांनीच सर्वप्रथम शिरपूरमध्ये साखर कारखानदारी आणली, सिंचन आणलं. त्यानंतर आपल्याकडे आमदार होते माननीय प्रल्हाद तात्या साहेबांनी जे करवंचं धरण आणलं, शेतकऱ्यांच्या पिण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवला. इंद्रसिंग साहेबांनी आपल्या चळवळी आमदार असताना सहकार चळवळ याच शिरपूर तालुक्यात जागृत केली, गावागावापर्यंत बागायतदार संघ, विकास सोसायटी पोहोचवली. त्याचबरोबर कर्मवीर अण्णासाहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांच्या साक्षीने शिक्षणाची दारं आपल्या सर्वांसाठी उघडून दिली. बोराडी वाडीपासून रोहिणी बोर्डीपर्यंत याच शिरपूरच्या सह्याद्रीच्या सातपुड्याच्या दराखोऱ्यापर्यंत शिक्षणाची गंगा आणली. मग फक्त केवळ विकास मी केला हे सांगून माझी आमदारांची अवहेलना करणाऱ्यांचा आपण शिरपूरकरांनी किती काळ त्रास सहन करायचा, हा माझा आपल्या सर्वांना प्रश्न आहे. शिक्षणाची गंगा आपल्या दारापर्यंत आणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की शिरपूर वरवडे नगर परिषदेची हजारो एकर जागा आपण 99 रुपये नाममात्र भाडे कराराने काबीज केली. याच व्यासपीठावर हेमंत भाऊ मनुदादा बसले, त्यांचंच परिवाराचं उदाहरण आहे की या लोकांनी शिरपूरच्या जनतेसाठी, शिरपूरकरांसाठी जमिनी दान दिल्या. अरे तुम्ही इथं विकास रत्न म्हणून आलात आणि आमच्या तुरावर आमच्या जमिनी 99 रुपयाच्या भाडे कराराने घेऊन बसला. बरं, जमिनी घेतल्या, शिक्षणाची दारं उघडली, पण निदान जमिनी ज्या कारणासाठी घेतल्या तर आता वापरा. 10% कोणतीही शासकीय जमीन मिळाल्यानंतर त्या जमिनीवर नाममात्र फक्त 10% बांधकाम करता येतं. आज 4 ताली आर.सी. पटेल संस्थेच्या बिल्डिंग आपल्याला उभ्या राहताना दिसतात. तुमच्या आमच्या सारख्यांना FSIचा प्रश्न समोर येतो. अरे माझ्या घरावर साधी 4थ्या मजल्यावर मी पाण्याची टाकी जरी बांधली, ती पाण्यासाठी
याच्यासाठी आपल्याला नोटिसा दिल्या जातात. मग 4-4 ताली टोले गंज बिल्डिंग उभा करताना तुम्हाला कोणालाही 4-4 ताली बिल्डिंग उभा करताना तुम्हाला कोणालाही एफएसआयची आठवण आली नाही का? हा माझा खऱ्या अर्थाने आज शिरपूरकरांना प्रश्न आहे. अन्यायाची जाणीव होण्यापूर्वी माणूस केव्हा अन्यायाविरुद्ध पेटून होतो? ज्यावेळेस त्याला अन्यायाची जाणीव होते. जोपर्यंत आपल्याला अन्यायाची जाणीव होत नाही तोपर्यंत अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठणार नाही. हे आपण सर्वांनी पहिले लक्षात घेतलं पाहिजे. आज आमच्या युवकांवर काय काय अन्याय झाले ते आम्ही अनुभवले. निवडणुकीच्या माध्यमातून असो इतर माध्यमातून असो ते अनुभव आम्हाला आले आणि म्हणून अन्यायाविरुद्ध पेटून आज तुमच्या सर्वांसमोर बँड बंद करावा. पोलिसांनी दखल घ्यावी. कृपया बँड बंद करावा. भुजबळ साहेब सहकार्य करावे. बरं यांनी बांधल्या तर बांधल्या 4-4 ताली बिल्डिंगा हरकत नाही बांधल्या. तुम्हाला नगरपालिकेने दिलं शिक्षण संस्था बांधण्यासाठी दिल्या त्याच्यासाठी 4-4 ताली बिल्डिंगा बांधल्या. 99 वर्षाच्या कराराने घेतल्या. 99 रुपये पर दर वर्षाचे भाडं राहिलं. पण त्याही उपर काय तर म्हणे मोबाईलचं टावर यांना पोट भाडे करून ठेवण्याचा अधिकार दिला कोणी? आणि जर हे पोट भाडे करून ठेवत असतील त्या मोबाईलचं टावर तिथं लागलं असेल तर त्या मोबाईल टावरचं भाडं शिरपूर वरवाडे नगर परिषदेत तुमच्या सर्वांच्या विकासासाठी जमा झालं पाहिजे. ते यांच्या खिशा भरण्यासाठी नाही झालं पाहिजे. पण आज तुमच्या आमचा सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही. पाणीपट्टी घरपट्टी वाढवताना हमखासपणे सांगितलं जातं क्या करे विकास करना है पैसा लगता है. मग विकास करना है पैसा लगता है याच्यासाठी जर घरपट्टी पाणीपट्टी वाढवली जाते तर मला तुम्हाला आव्हान आहे विकास करायचा आहे तर मग ते येणारं पोट भाडं नगरपालिकेला का जमा करत नाही? आज म्हणतात आम्ही भ्रष्टाचार करत नाही भ्रष्टाचार करत नाही भ्रष्टाचार करत नाही. आम्ही यांना प्रश्न विचारू इच्छितो. अनेक वेळा ते सांगतात कि हम नौकरी को लगाते हैं शिक्षक भरते हैं शिक्षक भरते वक्त हम पैसा नहीं लेते हम सिर्फ ये देखते हैं कि उसका क्वालिफिकेशन क्या है. अरे तुम्ही शैक्षणिक पात्रता बघता त्याचबरोबर 7-7, 8-8 वर्ष त्याला निम्म्या पगारावर राबायला लावतात. त्याचा निम्मा पगार कोणाच्या खिशात जातो? हा भ्रष्टाचार नाही तर मग काय? खरं तर शिक्षण सम्राट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर राबत असताना आपल्याला सांगितलं जातं या ठिकाणी लिम्स कॉलेज आलं या ठिकाणी आरसी पटेल आली या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आलं. आज मला यांना जाहीर आव्हान करायचंय की आता तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही एक इलेक्शन ट्रेनिंग कॅम्प सुद्धा सुरू करून द्या. कारण शिरपूर शहरातल्या शिक्षकांना नगरपालिकेच्या निवडणुकीपासून तर खासदारकीच्या केंद्र शासनाच्या निवडणुकीपर्यंत पैसे वाटपाचं जे तंत्र उपलब्ध आहे ते मला नाही वाटत भारत देशाच्या कुठल्याही शिक्षकाला येत असेल. खरं तर यांनी या विषयावर खऱ्या अर्थाने पीएचडी केल्याचंच आपल्याला दिसून येतंय. शिक्षणाचा पट्ट्याबोळ केला कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली सहकाराचे ढोल यांनी संपूर्ण भारतभर वाजवले. सूतगिरणीच्या नावाने तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन सोडले. हेमंत भाऊंनी विस्तृत प्रमाणात सूतगिरणी संदर्भात सांगितलंच. पण मलाही आज तुम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी सांगावं असं वाटतंय की सूतगिरणीला तुम्ही सुद्धा ऊस कापूस देता. तुम्ही सुद्धा सूतगिरणीचे भागधारक आहात. तुमचा सुद्धा पैसा त्या सूतगिरणी आहे. तुमचा घामाचा पैसा आहे तुमचा कष्टाचा पैसा आहे तुमच्या काही हरामाचा पैसा नाही. मग खऱ्या अर्थाने सूत दिल्यानंतर ती सहकारी सोसायटी आहे. खऱ्या अर्थाने सूत दिल्यानंतर ते सूत नेमकं विकलं कुठं जातं? आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे ते विकलं जात आहे का? सूतगिरणीचा कारभार हा किती पारदर्शी आहे हे आपण स्वतः चाक पडून पाहावं. आपल्याला लक्षात येईल कोणत्याही सामान्य माणसाने तर समोर प्रचंड मोठा जनसमुदाय उभा आहे. एकही सामान्य माणसाने समोर येऊन सांगावं की मला सूतगिरणीचा सर्व व्यवहार माहिती आहे. मला सूतगिरणीचा सूत कुठं विकलं जातं कोणत्या भावाने विकलं जातं त्याचे पैसे कधी जमा होतात या संदर्भातली एक माहिती जर इथल्या कुठल्याही नागरिकाने सांगून दिली तर मी गुलाम बनून राहायला तयार आहे. मित्रांनो स्वतःच्या खाजगी कंपन्यांना
शेतकऱ्यांच्या कष्टातून उभारलेल्या सूत गिरणीचे सूत विकायचं. सूत विक्री करताना ही सहकारी सोसायटी आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही रोज पेपर वाचता, मी पत्रकारांना विचारतो, इथं पत्रकारही बसले, किती पेपरांमध्ये सूत गिरणीने सूत विक्रीचं टेंडरची नोटीस जाहीर प्रकाशित केली. तुम्ही आम्ही साखर कारखान्याची नोटीस दर 15 दिवसांनी बघतो मित्रांनो. आजपर्यंत एकही टेंडरची नोटीस सूत विक्रीची आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी कधीही बघितली नाही. आणि तरी आपण सांगतो की हम सहकार क्षेत्र के मालिक है, हम 1 रुपया नहीं खाते. तो फिर पारदर्शी सूत गिरणी का व्यवहार क्यों नहीं बनाते? बनवला पाहिजे. पण नाही, खरं तरी आपलं पितळ उघडं पडेल, कुठंतरी आपण लोकांसमोर उघडे पडू, आपला भ्रष्टाचार समोर येईल. या एकमेव मानसिकतून सूत गिरणीत एक सगळी गुलदस्ता तयार करून ठेवण्यात आलेला आहे. हेमंत भाऊ, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात जर खरोखर आपण शेतकऱ्यांसाठी, बळीराजांसाठी रस्त्यावर उतरला, सूत गिरणीत अडकलेले 100 कोटीच्या वर पैसे शेतकऱ्यांचे काढून दाखवले, तर येणाऱ्या काळात जनता तुम्हाला डोक्यावर धरून नाचल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने लोकांच्या जनभावना समजून, विरोध करण्याची वेळ आलेली आहे. अनेक वेळा आमचे हे सर्व विचार निवडणुकीपूर्वी सुद्धा मांडण्याची तीव्र इच्छा होती, परंतु काही कारणाने आमचे विचार जनतेपर्यंत पोहोचूच दिले गेले नाही. सर्व मॅनेज, निवडणुका मॅनेज, पेपर मॅनेज, जाहिराती मॅनेज, शेवटी नाईलाजाने निवडणुकीत पडलो.